मुंबईत भाकर फाउंडेशनच्या शिष्टमंडळानं महापौर ऋतू तावडेंना निवेदन दिलंय। महापौर तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकरांना मुंबईतील 227 वॉर्डात कायदेशीर वॉर्ड बाल संरक्षण समिती स्थापन करण्याबाबत निवेदन देण्यात आलंय। राज्यात वाढत्या बाललैंगिक शोषणाच्या घटना आणि बाल सुरक्षेच्या गंभीर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मुंबईतील सर्व 227 नगरसेवकांना बाल हक्क आणि पोस्को ॲक्टविषयी प्रशिक्षण देण्याची ही मागणी यावेळी भाकर फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सोनावणे यांनी केली आहे। अंबरनाथ नगरपालिकेतील गटाच्या याचिकेचा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागलाय। शिवसेनेच्या 32 नगरसेवकांचा गट जिल्हाधिकाऱ्यांनी वैध ठरवला। यामुळे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना जीवनदान मिळालं। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर बंगल्यावर उधळपट्टी होते का अशी चर्चा सुरू झाल्यात, कारण जानेवारी महिन्यात जवळपास 75 लाख खर्च करून विविध दुरुस्तीची कामं केल्यानंतर पुन्हा एकदा 3,40,00,000 रुपयाच्या कामांना मंजुरी देण्यात आली। त्यामुळे काही दिवसांपूर्वीच पूर्ण झालेल्या 75 लाखांच्या कामाची गुणवत्ता आणि उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। मुंबईतील विविध पायाभूत प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात लावली जाणारी नवीन झाडं मुंबईतच लावा अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे। त्यानंतर झाडांची लागवड प्राधान्यानं मुंबईतच करा असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला दिले। मुंबईत आधीच पार्किंग व्यवस्थेची अपुरी सोय असताना आता मुंबई महापालिकेकडून पार्किंग शुल्कात 40% वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला। या प्रस्तावामुळे महापालिकेच्या पे अँड पार्क सुविधा आणि सार्वजनिक पार्किंग लॉटमधील पार्किंग महाग होणार आहे। पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी या प्रस्तावाला प्राथमिक मंजुरी दिली। नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत विविध विकास कामांना मंजुरी दिली। यामध्ये रस्त्याचं काँक्रिटीकरण, डांबरीकरण आणि मनपा इमारतीच्या दुरुस्तीला मंजुरी दिली। यावेळी मात्र घणसोली आणि तुर्भे इथं स्मशानभूमीत पर्यावरणपूरक हायब्रिड क्रोमाटोरियम स्मशानभूमी उभारण्याच्या कामाला स्थगिती दिली आणि हा प्रस्ताव अनावश्यक खर्च करणार असल्याचं सांगण्यास स्थगिती देण्यात आली। मुंबई मनपात भाजप नगरसेवकांसाठी बायोमेट्रिक हजेरीची योजना आखताय। सत्ताधारी महायुती आघाडीनं मांडलेला एक महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मुंबई महापालिका सभागृहात पुरेसे सदस्य उपस्थित ठरल्यानंतर काही दिवसांनी भाजपनं सर्वसाधारण सभा आणि वैधानिक समित्यांच्या बैठकांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितीचा प्रस्ताव देऊन नगरसेवकांमध्ये शिस्त कडक करण्याचं पाऊल उचललेलं आहे। मुंबईतील आदर्श नगर, वांद्रे रेक्लेमेशन आणि सरदार वल्लभभाई पटेल नगर या 3 म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाच्या निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे। आता इच्छुक कंपन्या विकासकांना 18 मे पर्यंत निविदा सादर करता येणार आहेत। त्यानंतर निविदा खुला केल्या जातील। राज्यातील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षकांसाठी दरवर्षी किमान 50 तासांचं सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आलेलं आहे। याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। नवीन शिक्षण धोरणानुसार शिक्षण प्रक्रियेत शिक्षकांना मध्यवर्ती स्थान देण्यात आले आहे। योगा, ध्यान केंद्र तसेच व्यायामशाळा उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। त्याअंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांना या सुविधा उभारण्यासाठी पूर्वीपेक्षा दुप्पट आणि मोफत चटई क्षेत्रफळ उपलब्ध करून दिलं जाणार आहे। याशिवाय व्यावसायिक इमारतीतही अशा सुविधा उभारता येणार आहेत। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील तिकीट तपासणी सतत वाढणारा कामाचा ताण, प्रवाशाची गर्दी आणि अपुरी सुरक्षा यामुळे मानसिक आणि प्रशासकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप सेंट्रल रेल्वे मजदूर संघानं केला। या दरम्यान याचा पुरावा विचार केला जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली। पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्ती देखभालीचं काम पूर्ण करण्यात आले आणि मुंबई विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त सिंगल रनवे विमानतळ आहे। त्यावरून दररोज जवळपास 950 पेक्षा जास्त विमानांची वाहतूक होते। वाढती मागणी आणि इंधनाच्या दरातील वाढ यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचं भाडं गगनाला भिडलं। सध्या देशांतर्गत विविध मार्गावरील तिकीट दरात 25 ते 30% वाढ झाली। यामुळे गोवा, हिमाचल, काश्मीर आणि दक्षिण भारतात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला काठी लागली। विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा असे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले। वांद्रे येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषी संस्थांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले। मुंबई विद्यापीठाची LLM, CET आणि बार काउन्सिलची परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 7 जून रोजी घेण्यात येणार आहे। या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। त्यामुळे मुंबई विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जून-जुलैमध्ये होणाऱ्या 10वी 12वी पुरवणी परीक्षेचं शुल्क वाढवलेले। 10वीचे शुल्क 570 तर 12वीचे 590 रुपये करण्यात आले आहे। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, यंदा 10वीच्या परीक्षेत 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। यंदाही 10वीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा 10वीचा निकाल कमी आहे।
मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांना QR ओळखपत्र देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. 5 आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. बांगलादेशी आणि अवैध फेरीवाल्यांवर कारवाईसाठी QR कोड ओळखपत्र देण्यात येणार आहे. तसंच बोगस ओळखपत्रधारकांवर तात्काळ कारवाईचे निर्देश कोर्टाने दिले. ठाण्यात नालेसफाईच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना नालेसफाईच्या नावाखाली फसवणूक सुरू असल्याचं सांगत नाल्यात उतरून आंदोलन केलं. उल्हासनगर कुर्ला कॅम्पसमधील पान शॉप समोर भीषण आग लागली. एका जुन्या रिकाम्या कंटेनरनं अचानक पेट घेतल्यानं परिसरात धुराचे लोट पसरले. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं. अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाण्याचा मारा करत आग पूर्णपणे विझवण्यात आली. पावसाळा अवघ्या 20 दिवसावर येऊन ठेपला असताना भिवंडी पालिका प्रशासनानं अद्याप नालेसफाई सुरू केली नाहीये. हे ठेकेदारांच्या भल्यासाठी केलं जातंय का, असा प्रश्न उपस्थित करत यावर पालिका प्रशासनानं उत्तर द्यावं अशी सूचना भाजप नगरसेवक सुमित पाटलांनी महासभेत उपस्थित केली. राज्यातील नद्यांच्या स्वच्छतेसाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आणि या प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असणार आहेत. नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांचं सहकार्य मिळवून नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता सुधारणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. पनवेल पोलिसांनी करंजाडे येथील रेल्वे प्रकल्पातून 1.5 कोटीच्या स्टील चोरी प्रकरणात 3 जणांना अटक केली आहे. तपासादरम्यान हायड्रा क्रेनच्या सहाय्यानं स्टील उचलून वाहतूक केल्याचं उघड झाल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हा शाखेनं तपास करत माळ धानसर परिसरात छापा टाकून सर्व स्टील जप्त केले. कल्याणमध्ये एका संतापजनक घटना घडली. कराटे प्रशिक्षकाने एका 9 वर्षाच्या चिमुरडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे. या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. राज्यात एप्रिलमध्ये 2 कोटीचा गुटखा आणि 36,000चं दूध जप्त करण्यात आलंय. तर FDAला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. राज्यातील विविध ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या अनुषंगानं धडक कारवाई करण्यात आली. मुंबईच्या सांताक्रूजमध्ये एकाची सायबर फसवणूक करण्यात आली. सायबर भामट्याने मोबाईल फोन हॅक करून बँक खात्यातून 98,000 रुपये काढले. त्या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू असल्यानं पोलिसांनी माहिती दिली. नवी मुंबईत पाम बीच मार्गावर ड्रिंक अँड ड्राईव्हमुळे अपघात झालाय. दारूच्या नशेत असलेल्या कार चालकानं पिकअप टेम्पोला धडक दिली. यामध्ये कार चालक गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं. भाजपनं ममता दीदींच्या हातातून पश्चिम बंगालचा गड खेचून आणला. या निकालानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलंय. तर या सर्व घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेत ट्रम्प यांना पत्र लिहिलंय.